नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण 17ला सुरुवात करणार आहोत. याचे शीर्षक आहे सवयीच्या कराराबद्दलच्या जबाबदारीतला भागीदार. दुसऱ्या महायुद्धात हवाई दलात वैमानिक म्हणून काम केल्यानंतर रॉजर फिशर याने हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये निगोशिएशन्स अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, वाटाघाटी आणि मतभेद यांचे व्यवस्थापन या विषयात प्रावीण्य मिळवून तेथेच 34 वर्षे काम केले. त्या काळात त्याने तेथे हार्वर्ड निगोशिएशन्स प्रोजेक्टची स्थापना करून अनेक देशांबरोबर, जगातील विविध नेत्यांबरोबर पीस रेझोल्यूशन, हॉस्टेज क्रायसिस आणि डिप्लोमॅटिक कॉम्प्रमाइजेस यांवर कामे केली. परंतु 1970 आणि 1980 या दशकात जेव्हा अणुयुद्धाचा धोका निर्माण झालेला होता, तेव्हा त्यावर फिशर याने काढलेला तोडगा त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि कल्पकतेचा कळस होता. त्या काळात त्याने अणुयुद्ध टाळण्यासाठी, रोखण्यासाठी निरनिराळी धोरणे आखण्यावरच लक्ष केंद्रित केले. त्या अभ्यासात एक अतिशय यातनादायक गोष्ट त्याच्या लक्षात आली. देशाच्या तत्कालीन प्रेसिडेंटकडे अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या गुप्त यंत्रणांचे संकेत सोपवलेले होते आणि त्यांचा कोणत्याही क्षणी वापर करण्याचेही. त्याने त्यांचा वापर करता क्षणी अण्वस्त्रांचा स्फोट होऊन कोट्यावधी लोक मृत्युमुखी पडणार होते, परंतु जीव गमावणारा एकही माणूस कधीच प्रेसिडेंटना प्रत्यक्ष दिसणार नव्हता, कारण ते हत्याकांड हजारो मैल दूर घडणार होते. फिशर याने 1981 साली लिहिलेले आहे. मी यासंबंधी एक सूचना केली. तो जो आण्विक संकेत होता, तो एका कुपीमध्ये बंद करून ठेवावा. ती कुपी शस्त्रक्रिया करून एका स्वयंसेवकाच्या छातीत हृदयाच्या शेजारी बसवावी. तो स्वयंसेवक सतत प्रेसिडेंटबरोबर असेल याची व्यवस्था करावी आणि त्यावेळी त्याच्या जवळ एक चांगला मोठा कसाई वापरतात तसला सुरा ठेवावा. जेव्हा प्रेसिडेंटला अण्वस्त्रांचा वापर करायचा असेल, तेव्हा प्रथम त्याला त्या स्वयंसेवकाकडून तो सुरा घेऊन त्या स्वयंसेवकाच्या छातीत खुपसावा लागेल. म्हणजे छातीत बसवलेला कुपीतील संकेत कार्यान्वित होईल. हजारो मैलांवर कोट्यावधी लोक मरतील, परंतु त्याचवेळी प्रेसिडेंटना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्याबरोबर सतत असणारा तो स्वयंसेवक एक निर्दोष माणूस नाहक प्राण गमावताना पाहावा लागेल. कोट्यावधी लोकांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करताना त्याला एका निरपराधाचा मृत्यू म्हणजे काय, तो कसा येतो याचे प्रत्यक्ष दर्शन घडेल. व्हाईट हाऊसच्या जमिनीवर रक्त सांडेल. दारुण वास्तव, घोर सत्य समोर येईल. मी जेव्हा ही कल्पना पेंटागॉनमधील माझ्या सहकारी मित्रांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले, "बापरे, हे महाभयंकरच आहे. कोणाला तरी सुरा खुपसून मारायचे या कल्पनेनेच प्रेसिडेंटचा निश्चय ढळेल. ते कदाचित कधीच तो संकेत वापरणार नाहीत." वर्तणुकीतील बदलाच्या चौथ्या नियमाबद्दलच्या चर्चेत चांगली सवय तात्काळ समाधान देणारी बनवण्याचे महत्त्व आपण अधोरेखित करीत आलेलो आहोत. फिशरची कल्पना ही चौथ्या नियमाचा व्यत्यास आहे. सवय तात्काळ असमाधान निर्माण करेल अशी बनवा. जसा समाधान देणारा अनुभव आपण वारंवार घेण्याचा प्रयत्न करतो, तसाच असमाधान देणारा, पीडादायक अनुभव आपण टाळायचा प्रयत्न करतो. मनाला झालेल्या यातना हा प्रभावशाली शिक्षक असतो. असे यातनादायक अपयश काहीही करून आपण टाळतोच. यातना त्या मानाने कमी असल्या तर मग त्या अपयशाकडे दुर्लक्ष केले जाते. चूक जेवढी जास्त यातना देणारी आणि तिच्या परिणामांची किंमत मोठी, तितक्या लवकर त्या चुकीपासून धडा घेतला जातो, ती सुधारली जाते. आपल्या सेवेबद्दलच्या वाईट अहवालाची भीती प्लंबरला त्याचे काम उत्तम करायला लावते. ग्राहक पुन्हा आपल्या हॉटेलची पायरी चढणार नाही या धास्तीने हॉटेल्सचं उत्तम दर्जाचे
चविष्ट पदार्थ ग्राहकांना मिळतील अशी खबरदारी घेतली जाते. एखादी चुकीची नस कापली जाण्याच्या जीवावर बेतण्याच्या चुकीची भारी किंमत सर्जनला मानवी शरीरशास्त्रातील तज्ज्ञ बनवायला आणि नस अत्यंत काळजीपूर्वक कापायला कारणीभूत ठरते. जेव्हा परिणाम फार वाईट असतात त्यावेळी लोक फार लवकर शिकतात, काळजी घेतात. जेवढी यातना त्वरित तेवढे ते वर्तन असंभवनीय. जर तुम्हाला वाईट सवयी थांबवायच्या असतील, हातून हानिकारक वर्तन होऊ द्यायचे नसेल, तर त्यांचे यातनादायक परिणाम लगेचच तुम्हाला भोगावे लागतील असे काहीतरी करणे हा सर्वात चांगला उपाय ठरेल. आपल्या वाईट सवयींच्या पालनातून आपल्याला हवेहवेसे वाटणारे असे काहीतरी मिळत असते, म्हणूनच आपण त्यांचे पुन्हा पुन्हा पालन करतो. त्या वाईट सवयींचा किंवा हानिकारक वर्तनाचा आपल्याला जो तोटा सोसावा लागणार असतो त्याचा कालावधी कमी करणे, तो लगेचच सोसावा लागेल असे काहीतरी करणे, हा या आपत्तीतून सुटका मिळवण्याचा मला माहीत असलेला सर्वात चांगला उपाय आहे. कृती आणि परिणाम यात फार अंतर असता कामा नये. असा कृतींचा परिणाम लगेचच घडू लागला की वर्तनात बदल घडायला सुरुवात होते. बिल उशिरा भरल्याबद्दल दंड भरावा लागणार असेल तर ग्राहक बिले वेळेवर भरतात. वर्गात उपस्थित राहिले नाही तर विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण जर कमी होणार असतील तर ते हमखास वर्गात हजेरी लावतात. तत्काळ यातनांमधून सुटका मिळवण्यासाठी, शिक्षा टाळण्यासाठी आपण कोणत्याही कसरती करायला तयार असतो. अर्थात यालाही काही मर्यादा असतातच. होणारी हानी, मिळणारी शिक्षा यांवर जर तुम्ही वर्तनातील बदल अवलंबून ठेवणार असाल तर ज्या वर्तनात अथवा सवयीत बदल करायचा ते वर्तन वा सवय आणि मिळणारी शिक्षा या दोन्ही सारख्याच शक्तिशाली असायला हव्यात. सवय जर शिक्षेपेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर थोडी हानी वा शिक्षा भोगणे परवडेल. उत्पादनक्षम व्हायचे असेल तर मागे लागून केलेल्या कामाची किंमत काम लांबणीवर टाकण्याच्या किमतीपेक्षा जास्त असली पाहिजे. निरोगी व्हायचे असेल तर आळशीपणाची किंमत व्यायामापेक्षा जास्त मोजावी लागली पाहिजे. बंदी असलेल्या ठिकाणी धूम्रपान केले तर भराव्या लागणाऱ्या दंडामुळे होणारी आर्थिक हानी धूम्रपानामुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीमध्ये वाढच करते. जर शिक्षा पुरेशी कडक असेल आणि तिची अंमलबजावणीही तितक्याच कडकपणे होत असेल तरच वर्तनात बदल घडतो, वाईट सवय सुटते. सामान्यतः परिणाम जेवढा त्वरित, सहज दिसण्यासारखा आणि जाणवण्यासारखा स्पष्ट, ठळक, वैयक्तिक नुकसान करणारा तितका तो वर्तनावर जास्त प्रभाव पाडतो. तो जर विलंबाने घडणारा असेल, स्पष्टपणे लक्षात येणारा नसेल, समाजाचे संपूर्ण विश्वाचे नुकसान करणारा असेल तर त्याचा वर्तनावर प्रभाव पडण्याची शक्यता कमी असते. पण चांगली गोष्ट ही आहे की वाईट सवयींच्या तोट्यात त्यांच्या पालनामुळे सोसाव्या लागणाऱ्या शिक्षेच्या भारी किमतीची लगेच भर पाडली जाईल असा एक सरळ साधा मार्ग आहे. सवयीचा करार तयार करणे. पुढे एक शीर्षक दिले, सवयीचा करार. सीट बेल्टचा वापराचा कायदा सर्वप्रथम न्यूयॉर्क शहरात 1 डिसेंबर 1984 रोजी पास झाला. त्यावेळी अमेरिकेतील फक्त 14% लोक सीट बेल्ट नियमितपणे बांधत होते, पण ती स्थिती लवकरच बदलणार होती. 5 वर्षाच्या कालावधीत देशाच्या अर्ध्याहून अधिक प्रांतात तोच कायदा अस्तित्वात आला आणि आज 50 पैकी 49 प्रांतात सीट बेल्ट वापरणे कायद्यानुसार सक्तीचे आहे. केवळ त्या कायद्याचाच प्रसार झालेला आहे असे नाही, सीट बेल्ट बांधणाऱ्या लोकांच्या संख्येतही नाट्यमय वाढ झालेली आहे. 2016 सालच्या पाहणीनुसार 88% अमेरिकन लोक प्रत्येक वेळी गाडीत बसल्यावर सीट बेल्ट बांधतात. 32 वर्षाच्या कालावधीत लाखो लोकांच्या सवयीत फार मोठा बदल घडलेला आहे. सरकारी कायदे व नियम हे सरकार काही सामाजिक पातळीवर करार करून नागरिकांच्या सवयीत कसा बदल घडवून आणते याचे उदाहरण आहे.
आपण सर्वच जण एकत्रित समाज म्हणून काही नियमांचे पालन करण्याचे मान्य करतो आणि एकसंध गटासारखे ते सर्वांनाच पाळायला लावतो. याच सीट बेल्टच्या नियमासारखे रेस्टॉरंट्समध्ये धूम्रपानास मनाई, सायकलिंगची सक्ती, रिसायकलिंगची सक्ती यांसारख्या नवनव्या नियमांचा आपल्या वर्तनावर पडणारा प्रभाव हे सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्याला सवयी कशा लागतात याचे उदाहरण आहे. बरेच सर्वच जण एका विशिष्ट प्रकारे वागण्याचे मान्य करतात आणि जे तसे वागत नाहीत ते शिक्षा भोगतात. सरकार जसे कायदे नियम करून नागरिकांना त्यांच्या पालनासाठी जबाबदार धरते, तसे तुम्हीही सवयीचा करार करून स्वतःला तिच्या पालनासाठी जबाबदार धरू शकता. या करारात तुम्ही तोंडी किंवा लेखी स्वरूपात एखाद्या सवयीचे पालन करण्याची हमी देता आणि जर तुम्ही करार मोडलात, सवय पाळली नाहीत, तर तुम्हाला एक विशिष्ट शिक्षा भोगावी लागेल हेही मान्य करता. नंतर तुम्ही तुमच्या विश्वासातल्या एक दोघांना त्या कराराबद्दलच्या तुमच्या जबाबदारीतील भागीदार वा कराराचे साक्षीदार म्हणून सामील करता. लेखी करारावर त्यांच्या सह्याही घेता. हा असा सवयीचा करार केल्याचे माझ्या पाहण्यातील पहिले उदाहरण होते. टेनेसी प्रांतातील नॅशव्हिल येथील ब्रायन हॅरिस नावाच्या एका नव्या व्यावसायिकाचे. त्याच्या मुलाच्या जन्मानंतर त्याला स्वतःचे वजन कमी करण्याची गरज प्रतीत झाली. त्याने सवयीचा करार लिहून काढला आणि त्यावर त्याची पत्नी आणि त्याचा व्यायामाचा प्रशिक्षक या दोघांच्या सह्या घेतल्या. कराराचा पहिला मसुदा असा होता: 2017 सालाच्या पहिल्या तिमाहीचे ब्रायन याचे उद्दिष्ट त्याला ताजेतवाने वाटेल आणि तो दिसायला बेतशीर दिसेल असा पौष्टिक आहार घेऊन त्याचे वजन 200 पाऊंडांपर्यंत कमी करण्याचे आणि चरबीचे प्रमाण 10% कमी करणे या त्याच्या दीर्घकालीन ध्येयाच्या पूर्ती करण्याला समर्थ बनणे हे आहे. या ध्येयवाक्याच्या खाली ब्रायनने हे आदर्श ध्येय साध्य करण्याची एक योजनाही लिहिली होती. पहिला टप्पा: 2017च्या पहिल्या तिमाहीत स्लो कार्ब डाएटच्या कमीत कमी पिष्टमय पदार्थ असलेल्या आहाराच्या कडक शिस्तीचे पालन. दुसरा टप्पा: 2017च्या दुसऱ्या तिमाहीत आहारातील मायक्रोन्यूट्रिएंट्सची सूक्ष्म पोषक द्रव्यांची शिस्तबद्ध नोंद ठेवणे. तिसरा टप्पा: 2017च्या तिसऱ्या तिमाहीत आहार आणि व्यायाम यांच्या कार्यक्रमात योग्य त्या सुधारणा करत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे. नंतर त्याने ध्येयपूर्तीसाठी मदत करतील, उपयुक्त ठरतील अशा काही सवयींची यादी तयार केली. उदाहरणार्थ, रोजच्या आहाराची नोंद ठेवणे, रोज वजन करून त्याचीही नोंद ठेवणे वगैरे. शेवटी जर त्याने या कराराचा भंग केला, सवयी पाळल्या नाहीत, तर तो काय शिक्षा भोगणार तेही लिहिले. ब्रायनने जर सवयींचे पालन केले नाही, तर तो रोज कामावर जाताना आणि रविवारीसुद्धा औपचारिक पोशाख करेल, म्हणजे जीन्स, टी-शर्ट, हाफ पॅन्ट्स, हुडीज असले कपडे वापरणार नाही. जर त्याने रोजच्या आहाराची नोंद केली नाही, तर तो त्याच्या प्रशिक्षकाला $200 देईल. या करारावर ब्रायन, त्याची पत्नी आणि त्याचा व्यायाम प्रशिक्षक यांनी सह्या केल्या. यासंबंधीची माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की हा करार फारच औपचारिक, अवाजवी आहे आणि सह्या घेणे म्हणजे अतिरेकच. पण ब्रायनने मला पटवून दिले की सह्या करणे ही त्याने तो करार किती गंभीरपणे घेतला आहे याची त्याच्या त्या ध्येयाविषयीच्या निष्ठेची, त्याच्या पूर्ततेबद्दलच्या वचनबद्धतेची खूण आहे. तो म्हणाला, ही 2 सह्यांची मोहर मी त्यावर उठवली नसती तर लगेचच माझा पाय घसरायला लागला असता. पहिल्या तिमाहीच्या अखेरीस ब्रायनने
करारानुसार त्या 3 माहीचे लक्ष्य पूर्ण तर केलेच, शिवाय ध्येय अधिकच उंचावले. त्याबरोबर शिक्षाही वाढल्या. कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन, पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने यांचे ठरवलेले प्रमाण राखले नाही तर त्याच्या प्रशिक्षकाला $100 द्यायचे. वजन कमी करायचे विसरले तर पत्नीला $50 तिच्या मर्जीप्रमाणे खर्च करायला द्यायचे आणि पळायचा व्यायाम करायला विसरला तर स्वतःलाच सर्वात कडक शिक्षा करून घ्यायची. रोज औपचारिक पोशाख तर करायचाच, पण त्याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे तिमाहीभर त्याच्या सर्वात आवडत्या ऑर्बन टायगर्स या फुटबॉल टीमचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अलाबामा टीमचे लोकप्रिय चिन्ह असलेली अलाबामा हॅट ही सतत डोक्यावर घालायची. हे कडक धोरण यशस्वी झाले. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे लिहून काढलेला तपशीलवार करार, प्रत्येक दिवशी काय, केव्हा, किती करायचे याची स्पष्टता, प्रयत्न आणि प्रशिक्षक यांची जबाबदारीतील भागीदारी यांच्या बळावर ब्रायनचे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य झाले. वाईट सवयी असमाधानकारक बनवायच्या असतील तर सर्वात चांगला पर्याय त्या पाळताना त्रासदायक ठरतील अशा बनवणे हाच आहे. त्यासाठी असा कटकटींचा सवयीचा करार करणे हा साधा सरळ उपाय आहे. तुम्हाला इतक्या तपशिलात शिरायची इच्छा नसेल तर निदान कराराच्या जबाबदारीत आणखी कोणाला तरी सामील करून घेतले, भागीदार केले तर ते फार उपयुक्त ठरते. रंगमंचावरून लोकांना आपल्या निखळ विनोदांनी हसवणारी विनोदांची राणी, गीतकार, अभिनेत्री मार्गरेट जो रोज एक नवा विनोद आणि एक नवे गीत लिहितेच. तिने तिच्या एका मित्राबरोबर दररोज एक नवे गीत लिहिण्याची पैंज लावली. त्यामुळे दोघांवरील जबाबदारी आली. कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवते आहे ही जाणीव आम्हाला काटेकोर सवय पालनात प्रवृत्त करते. करारानुसार वागले नाही तर त्याची किंमत लगेचच चुकवावी लागेल हे माहीत असल्यामुळे दिरंगाई, चालढकल करणे किंवा काहीच न करणे हे बहुतांशी अशक्यच होते. तुम्ही तसे काही अयोग्य वागलात तर लोक निदान तुमच्या करारातील भागीदार तरी तुमचा आळशी किंवा विश्वास ठेवण्यास अपात्र अशी संभावना करू लागतील. ही भीती असतेच. कारण केवळ तुम्ही स्वतःला दिलेलेच नव्हे तर दुसऱ्याला दिलेले वचनही मोडत असता. तुम्हाला तुमच्या निश्चयाची, कराराची, वचनाची आठवण द्यायला तंत्रज्ञानालाही कामाला लावता येते. कोलोराडो प्रांतातील बोल्डर येथील एका उद्योजक थॉमस फ्रँक याचा रोज सकाळी 5:55 उठायचा संकल्प आहे. तो वेळेवर उठला नाही तर 15 मिनिटांनी म्हणजे 6:10 आपोआप ट्विटरवर तोच त्याला स्वतःला बजावताना ऐकू येते. 6:10 झाली आहेत. मी अजूनही उठलेलो नाही कारण मी आळशी आहे. गजर वेळेवर झाला होता असे गृहीत धरून पेपाल वापरून $5चा दंड भरतो. जगासमोर आपली उज्ज्वल अशी प्रतिमा निर्माण करण्याचाच आपला प्रयत्न असतो. रोज दात घासून, केस विंचरून, काळजीपूर्वक योग्य असे कपडे घालूनच आपण जगासमोर जातो. कारण त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल, निदान कायम चांगली राहील, लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळेल याची शक्यता वाढत असते. आपल्याला दर्जेदार शिक्षण संस्थेतून उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन पदवी मिळवायची असते. कारण त्यामुळे आपले कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यावर चांगली छाप पडणार असते. नोकरी देणारे प्रभावित होणार असतात आणि तेच आपल्याला करायचे असते. आपल्या भोवतालच्या लोकांचे आपल्याबद्दल काय मत होते याविषयी आपण फार जागरूक असतो. ते चांगलेच होईल यासाठी धडपडत असतो. म्हणूनच सवयीच्या करारातही आणखी कोणाला तरी सहभागी करून घेणे, त्यावर सह्या घेऊन शिक्कामोर्तब करणे हे त्या सहज प्रवृत्तींना पोषकच ठरते. करार यशस्वीपणे पार पाडायला उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे. भेटूया पुढच्या प्रकरणात. धन्यवाद.